विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून जतचे विकास कामं होत आहेत आणि जत नगर परिषदेची इमारत व पंचायत समितीची इमारत हे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहे आणि त्या मंजूर झालेल्या कामाचा बॅनर व त्याची जाहिरातीचे बोर्ड आम्ही जत शहरामध्ये लावले होते. काही विघ्न संतोषी लोकांना ते बघवलं नाही, त्यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठलं आणि त्यांनी ते बॅनर काही ठिकाणी फाडलेले आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं रास्ता रोको आंदोलन करतोय. मला त्या विरोधकांना एक सांगायचं आहे, बाबांनो तुम्ही पोस्टर फाडू शकताय पण ती इमारत ही उभा राहणारच आहे. उद्या तुम्हाला त्या इमारतीमध्ये जाऊन तुमची प्रशासकीय कामं करून घ्यावीच लागणार आहेत आणि ती इमारत उभारल्याशिवाय काही राहणार नाही. आम्ही खोटी आश्वासनं वगैरे काही दिलेली नाहीत. इमारत तिथं उभा राहणारच आहे आणि तुम्ही त्या इमारतीतून प्रशासकीय कामांचा लाभही तुम्ही मिळवून घेणारच आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे लोकांना की बाबांनो बघा हे जतमध्ये चाललंय काय, राजकारण कुठल्या थराला पोचले, लोक कुठल्या थराला चालले, विरोधकांची पातळी घसरली आहे. मला एवढंच सांगायचं आहे जनतेने चांगल्या माणसांच्या सोबत राहावं. जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून गेले वर्षभर झालं विविध योजनांमधून निधी येत आहे. मग त्यामध्ये प्रामुख्यानं जत शहरात असणारी नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामीण भागामधील आपण जी विस्तारित मैशाळ योजना, ह्या सगळ्या गोष्टींचं काम गतीनं चालू आहे. पण फक्त मैशाळ योजना आणि पाणी पुरवठा योजना हे न करता पाठीमागचे आपण सगळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधी बघितले असतील. मैशाळ योजना ह्यासाठी ह्याच्या वेगळं काही नाही. पण जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून ह्या तालुक्यामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न करतायत. त्या प्रामुख्यानं त्यामध्ये मग आपण आज बघतोय गेले 12 वर्ष झालं विरोधकांकडे सत्ता आहे नगर परिषदेची, पण ती त्या ठिकाणी त्या मुख्याधिकारी बसतात त्या खुर्चीचा टावेल सुद्धा बदलू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे. पण पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज जत शहरामध्ये एक चांगली भव्यदिव्य अशी इमारत मंजूर झाली आहे. ती मंजूर झाली असता काल परवा दुसरा शासनाने GR काढला आणि त्या GR मध्ये जत तालुक्यासाठी पंचायत समितीची 30 कोटीची इमारत मंजूर केली. म्हणजे सगळे प्रशासकीय जे इमारती आहेत, मग त्यामध्ये तहसीलदार असेल, प्रांत असेल, पंचायत समिती असेल, त्यानंतर मग इकडं नगर परिषद असेल, ह्या एका छताखाली आणण्याचं काम हे गोपीचंद पडळकर साहेब करत आहेत. पण हे काम करत असताना जे आता नवीन पुढे येणारी नगर परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समित्या इलेक्शन असतील, ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे म्हणून परवा काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की हे फक्त विकासाचं गाजर दाखवलं जातंय. अरे बाबांनो, गाजर आहे का तुम्ही काय आहे? काल आमच्या जत शहर अध्यक्ष असतील, जत शहरातले नगरसेवक असतील, जे पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून त्यांनी सगळं आपलं खुलं आवाहन केलं की त्यांनी शासनाच्या GR सहित सगळी आपल्या मीडियाला माहिती दिली. मग एका बाजूला विकास कामं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र रात्री अपरात्री अज्ञातांच्या माध्यमातून हे डिजिटल फाडण्याचं काम चालू आहे. ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा फोटो लावलाय तिथं आमचं शासनाचा GR आहे, आमदार साहेबांचे मागणीचं पत्र, शासनाचा GR, अशा सगळ्या गोष्टी केल्या असताना ते पत्र फाडणं, आमदार साहेबांचा कुठं डोक्याचं असं काय तर भाग काप म्हणजे डिजिटलचा फाडणं, असं काम करण्याचा हे विरोधक प्रयत्न करतायत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जत शहर असेल, जत ग्रामीण असेल, आमदार साहेबांचं तुम्ही डिजिटल फाडू शकाल, पण आमदार साहेबांचं ह्या जत शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर, मनावर जे नाव कोरलं गेलंय, जे गोपीचंद पडळकर एक नाव कोरलं गेलं, ते आपण कसं मिटवणार आहात? त्यासाठी माझे जे विरोधक आहेत, ज्यांनी हे कृत्य घडवलंय, त्यांना माझी एक विनंती आहे की आपण जे काही करू शकला नाही, जे विकासपुत्र आमदार एक वर्षभरामध्ये या तालुक्यामध्ये काय निधी असतो, कुठल्या माध्यमातून निधी येऊ शकतो, कुठल्या माध्यमातून काय करू शकतो, या विकासपुत्र आमदारांनी दाखवून दिले. त्यामुळे माझी त्या विरोधकांना सगळ्यांना एक विनंती आहे की असल्या गोष्टी न करता तुम्ही ज्या काही चुकीच्या गोष्टी दिसतात ते दाखवा आम्हाला, आम्ही नक्कीच त्याच्यावर अवलंब करू. पण चुकीच्या पद्धतीने करणार अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आज आम्ही इथं या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. करण्याचं कारण आताच आमच्या सहकार्याने सांगितलंय की आमदार साहेबांच्या विकास कामं जी शहरात चालू आहेत, तालुक्यात चालू आहेत, त्याचे प्रसिद्धी माध्यमातून लोकांना कळावं म्हणून जे फलक लावलेले आहेत, त्या फलकाचं काल अज्ञाताने या ठिकाणी फाडण्याचा उद्योग केलेला आहे. जतमध्ये अशा पूर्वीची प्रवृत्ती यापूर्वी कधीही नव्हती. त्यामुळं
या विकास कामांचे पोस्टर फाडून हा विकास झाकला जात नाही हे कळण्यासाठी आणि अचानक या ठिकाणी रस्ता रोको करून जत शहरातील किंवा इतर सगळ्या वाहनांना वेठीस धरण्याचा आमचा काही मानस नाही आहे. फक्त भारतीय जनता पार्टीच्या आणि कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही एक नम्र विनंती करतोय की त्या अज्ञात कोण आहेत, त्याच्या बुडाशी कोण आहेत, तळाशी कोण आहेत, त्या बुडा तळाशी जाऊन त्या अज्ञाताला त्वरित अटक करावी ही आमची प्रभावी आणि प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी तो जो कोणी अज्ञात असेल ते कुणाच्या सांगण्यानं करतोय त्याला कोण करणारी ही टोळी यांना या अशा प्रकारच्या कामाची कल्पना नव्हती. तालुक्यात अशा प्रकारची मोठी कामं येतील, मोठी कामं होतील असे ह्यांनी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं. त्यामुळे ह्यांना आपलं राजकीय भवितव्य संकटात दिसायला लागलेलं आहे आणि त्यामुळं हे अशा फालतू हंडग्यापणाचं कृत्य करून हे लोकांच्या समोर हे चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत. काल परवा दिवशी गोपीनाथ पडळकर साहेबांच्यावर चुकीचं पोस्टर केलं, पोस्टरबाजी करतात हे करतात म्हणून ह्यांनी हे केलं, प्रेस घेतली. पण काल आम्ही अण्णा भिसे आणि परशुराम मोरे त्यांनी जे गाजराचं हे घातलं होतं ते गाजर कुठेतरी घातलं आणि त्यामुळं त्यांना ते कुठेतरी दुखलं. त्याच्यामुळं काल आम्ही त्या लोकांना जनतेला कळावं की बाबा ह्याचा GR झालेला आहे, ह्याचं खरंच काम झालेलं आहे. त्यासाठी आम्ही ते GRचं पोस्टर करून लावलं होतं आणि ते पोस्टर फाडून त्यांना काय साध्य करायचं आहे ते त्यांनाच माहीत. पण हे पोस्टर फाडून असं कुणाचं सत्य लपत नाही, सत्य परेशान होऊ शकता, हे पराजित नाही. त्यामुळं मी त्यांना सांगू इच्छितो असे हंडगेपणाचे कामं करण्यापेक्षा तुम्ही एक सक्षम विरोधकाची भूमिका पार पडा. तुम्ही कामातून काही चुकीचे होत असतील त्याच्यावर प्रकाश पडा. पण असे कामं करून तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा गोपीनाथ पडळकरांचा वारू रोखू शकत नाही. गोपीचंद पडळकर साहेबांचा गोपीचंद पडळकर साहेबांचा कडक कारवाई करून त्यांचा शोध करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. आणि CCTV मध्ये दिसते साहेब बऱ्याच